बघा माझं कोकणचं माहेर. हो, हे माझं माहेर आहे जिथे मी मनसोक्त जगली आणि जिथं मला भाऊ बहीण बहिणी नंदा सर्व सर्व नातं एकदम भेटलेलं आहे, अक्षरशः आई सुद्धा, आणि ती पण प्रेमळ. तर चला आज मी तुम्हाला माझ्या माहेरचं कोकण दाखवणार आहे आणि तिथली माणसं दाखवणार आहे. कोकण जेवढं सुंदर आहे ना तेवढं तिथली माणसं आणि त्यांचा स्वभाव पण. एकदा कोणत्या व्यक्तीला प्रेम दिलं की त्याला प्रेम देतात आणि जीवातला जीव आणि घासातला घास सुद्धा देतात. तर चला व्हिडिओला लाईक करा आणि माझं माहेर नक्कीच बघा. हॅलो फ्रेंड्स, आमची आई बघा काय करत आहे. हॅलो नमस्कार करा की माझे सबस्क्रायबर्स ना. आई इकडे बघा ना, नमस्कार करा सगळ्यांना. नमस्कार. मी कुठे आली सांगा मला. गाव नाही कोणतं, कोकणातलं गाव मला समजत नाही. राजिवली नातोंडी गाव. अच्छा, तर इथं बघा तांदळाच्या भाकरी सुरू आहे. आम्ही आता झोपेतून उठलो बरं. आमचं अजून ब्रश वगैरे सर्व राहिलेलं आहे आणि इथं बघा जेवणाची आमची तयारी चालू आहे. मस्त चूल, हा 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 हा, मजा येईन आज जेवायला. भाजीमध्ये काय आहे बघा, भाकरी. भाजीमध्ये काय आहे? भाजी अजून केली नाही, भेंडी चिरलेत. याच्यासोबत भेंडी आणि डांगर. डांगर माहितीये, डांगर ते बेसनासारखं असतं डांगर. जरा हो का? कांदा, तेल नाही, कांदा, हळद, मीठ. आमचं अजून सगळं राहिलेलं आहे बघा. सगळे जण दिसते. इथं एक डॉगी खूप छान आहे. त्या डॉगी समोर फक्त शांत राहा लागते. त्याची भेट तुम्हाला मी नंतर करून देणार. गेला तो आता. आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की तुझं माहेर तर कुठं आहे, मग हे कोणतं माहेर? तर हे माझं हक्काचं माहेर आहे आणि ते माझ्या एका मैत्रिणीने मला दिलेलं माहेर आहे. तेव्हा त्याच्यासाठी स्वामींना आणि माझ्या त्या मैत्रिणींना खरंच मनापासून खूप थँक्यू सो मच की तिने मला खूप सावरलेलं आहे प्रत्येक परिस्थितीमधून, आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तिने मला साथ सुद्धा दिलेला आहे. अक्षरशः माझ्या मुलांवर सुद्धा ती आणि तिची पूर्ण फॅमिली भरपूर प्रेम करते. असो तर आमची मैत्री इन्स्टावरूनच चालू झाली होती आणि आमच्या मैत्रीला 4 वर्ष कंप्लीट झालेले आहे. पहिल्यांदा तिच्याकडे गेलं तर वाटलंच नाही आमचं नातं इतकं घट्ट होणार आहे, आणि तिने एवढ्या सहजपणे माझ्या मुलांसहित मला एक्सेप्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे तिच्या फॅमिलीने सुद्धा मला एक्सेप्ट केलेलं आहे. तर सकाळ झालेली आहे, मुलं कोकणातील हापूस आंबे खात होती आणि इथं उद्या कार्यक्रम होता म्हणून थोडासा मसाला वगैरे तयार करायचा होता आणि आम्हाला सुद्धा सोबत न्यायचा होता. आई बसली ना राव कांदे चिरायला आणि मी बसली मस्तपैकी. म्हटलं आपला माहेरात आहो त्याच्यामुळे हक्काने खायचं आहे तर हक्काने कामं पण करायलाच हवी. इथं मुलं मस्त मनसोक्त खेळत होती आणि थोडासा तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो बघा. कोकण मधला व्ह्यू किती सुंदर दिसते. थोडस हिरवळ, त्याच्यात पाण्याचा दब, थोडासा वर्षाव सुरू होता आणि कौलारू घर, आणि हा आहे मोठा असा वाडा. या घरात 70 ते 80 लोकांचं कुटुंब राहतं, एकत्र जेवतं पितं सर्व काही करतं. आणि या जागेमध्ये विशेषतः म्हणजे मोबाईलला नेटवर्कच राहत नाही, त्याच्यामुळे भरपूर अशी मज्जा येते. आणि आतापर्यंत मला असं वाटत होतं की मी माझ्या माहेरच्यांसाठी एवढं केलं, परंतु का ते माझ्या दूर गेले तर आता कळालं. जे आपल्यासाठी योग्य नसते ना स्वामी त्या लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकतात आणि काहीतरी खास आपल्याला देत असतात. आणि मी खरंच नशिबात समजते की माझ्या आयुष्यात एवढ्या चांगल्या मैत्रिणी आलेल्या आहेत त्या सोशल मीडियावर कुठेही नाही आहेत. आणि या घरी मी गेल्यावर मला असं वाटतच नाही, मला असं वाटतं यांच्याशी आधीच्या जन्माचं काहीतरी नातं आहे. लहान मुलापासून सर्वजण एवढं प्रेम देतात ना की खूपच. मग काय आमचा झालेला आहे इथं व्हिडिओ शूट स्टार्ट, आणि आमच्या वहिनी साहेब करणार आहेत आमचा व्हिडिओ शूट. तर त्या बोलल्या आज तुमचा व्हिडिओ शूट मी करणार आहे आणि कुठं कुठं चढवलं तुम्हीच बघा. कधी मला पहाट्या याच्यावर चढायला लावलं, कधी मला झाडाचे पानं तोडायला काय लावले, तर कधी मला उतरायला काय लावलं. एकदम कसरतच करायला लावली, परंतु एवढी कसरत करून सुद्धा बिचारीने एवढा छान व्हिडिओ शूट केलेला आहे. अक्षरशः घरातली सर्व कामं करून सुद्धा याला म्हणतात वहिनी, म्हणजे अक्षरशः पूर्ण घरातली कामं केली आणि नंतर माझा व्हिडिओ शूट केला. एवढंच नाही तर रात्री माझा व्हिडिओ एडिट करून मला पोस्ट पण करायला लावला. बघा हे असतात नातं, रक्ताची नसली तरी मानलेली आहेत आणि प्रेमाप्रेमाने आमची मस्त वर्ष जात आहेत. आणि देव करो आमच्या नात्याला, आमच्या याला कोणाचीही नजर लागू नये एवढीच देवाला अपेक्षा करते. तर इथं ना आता खालचे शूट झाले होते आणि आमच्या वहिनी साहेब बोलल्या की आता तुम्ही वर चढा, थोडस पानं तोडा, त्या
झोपडी जवळ बसा आणि खाली उतरा, अजून छान आपला हे येणार आहे. तर तुम्हाला कोकण कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्ही कोकणामध्ये कुठं राहता ते मात्र सांगायला नका विसरू, आणि कोकण तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की आता मला कोणत्या नात्याची कमतरताच राहिली नाही आहे. जेवढं मला प्रेम मिळतं तेवढा माझ्या मुलांना मिळतं. आईला नेलं, आईचा सुद्धा तेवढंच लक्ष ठेवतात. आणि तिकडं म्हणजे तांदळाच्या भाकरी आणि भाज्या म्हणजे आपल्यापेक्षा थोड्याशा वेगळ्याच आहे, परंतु चविष्ट असतात. तर फायनली इथं एक ननदबाई आणि एक वहिनी साहेब मला ऑर्डर सोडत होती. ननदबाई मला ऑर्डर सोडत होत्या की तुम्ही असं करा, आणि वहिनी साहेब माझा शूट करत होती. खरंच भाग्यवान आहे मी की मला एवढे चांगले नातं भेटलेलं आहे. परंतु काही लोकांना भेटतं, परंतु ते त्यांना नातं टिकवता येत नाही. नाते टिकवणे, मैत्री टिकवणे सुद्धा खूप आवश्यक असते. आणि हो, ह्या मैत्रिणीचं भरपूर गोष्टी मी ऐकते, पण तिला ज्या गोष्टी पटत नाही ते ती मला सांगते, अलर्ट करते की तू हे करू नको, मला हे आवडत नाही, आणि लगेच मी तिचं ऐकून पण घेते. चला फ्रेंड्स, आता पुढचं शूट करायचं आहे आपल्याला विहिरीमधून पाणी ओढायचं आहे. तर झालेलं असं की तुम्हाला माहितीये स्वरा मुंबईला गेली होती आणि मुंबईवरून ती थेट गेलेली आहे कोकणला. तर मग आता कोकणला हापूस आंबा भरपूर असतो ना, तर मग हापूस आंबा खाण्यासाठी स्वरा गेली होती. आणि स्वरा गेली म्हणून मला पण सुद्धा बोलवण्यात आलं की तू पण ये, 2-3 दिवस माहेरी राहून जा, हापूस आंबा वगैरे खाऊन जा. आणि मला ती बोलली होती की तू व्हिडिओ क्रिएटर आहे, इन्फ्लुएन्सर आहे, त्याच्यामुळे तुझ्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ वगैरे शूट कर, मस्तपैकी रेस का. त्याच्यामुळे जेवढे काही माझे प्रमोशनच्या साड्या वगैरे प्रोडक्ट होते ना, ते सर्व मी तिथं घेऊन गेले डायरेक्टली. 2 साड्या, ज्वेलरी वगैरे सर्व. मग मला असं वाटलं की चला जुन्या पद्धतीचा थोडा शूट आपण करूया, मस्त झाडावरून फिरणे वगैरे. आणि आयुष्यातला पहिला शूट एवढा माझा प्रोफेशनल झालेला आहे असं मला वाटते, आणि एवढा छान एडिट पण झालेला आहे. नाहीतर माझं काय गबाळ काढणं आणि कसं तरी टाकणं, तरी सुद्धा लोक मला भरपूर प्रेम देत असतात. सो असो, तर आता इथं ना ही नदी आहे, परंतु आता पावसाळ्यामुळे हे असं गडूळ पाणी दिसत आहे. परंतु जेव्हा म्हणजे उन्हाळा वगैरे असतो ना, तेव्हा या विहिरीत पाणी येतं आणि हेच पाणी लोक पितात. आणि विशेष म्हणजे ह्या पाण्याला एवढा गोडवा आहे ना, ती मला माझी नणदबाई ज्या आहेत त्या सांगत होत्या की बाबा याला भरपूर असा गोडवा आहे. आणि त्या ऍक्शन सांगत होते की असं पाणी करा आणि नंतर कळशी भरा आणि वर या. तर अशा पद्धतीने हा पूर्ण शूट केलेला आहे. थँक्यू सो मच दर्शना आणि गुड्डू वहिनी, त्यांनी एवढ्या छान लोकेशन मध्ये मला नेलं, प्लस मला मदत केली. आणि खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला कोकण आणि कोकणातली एवढी छान मयाळू प्रेमळ लोक भेटलेली आहेत. आणि नंतर फायनली माझं शूट रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की आधी मला सर्वात अगोदर स्लो मोशन मध्ये तिने पदर हलवायला सांगितला होता. नंतर म्हणे तुम्ही थोड्याशा अशा चालत या. चालत आल्यानंतर मला त्या पुलावरून थोड्याशा उड्या मारायला लावल्या होत्या. तो शॉट घेतला. नंतर मला तिने राऊंड घ्यायला लावला होता, तो शॉट घेतला. आणि ती बोलत होती मी तुमची हायलाइट साडी बरोबर मस्तपैकी करून दिल्या आहे. जसे आपल्या हाताचे 5 बोट चांगले म्हणजे सारखी नसतात ना, तसे सर्व लोक सारखी नसतात असं मला पहिल्यांदा वाटलं होतं. आणि माझ्या माहेरकडच्यांनी 10 व्हिडिओ बघून घ्या, आणि मला माहिती आहे ते लोक माझा व्हिडिओ बघतातच, की तुम्ही जरी मला नाकारलं सोडलं तरी तुमच्याहून भारी लोक आणि तुमच्याहून जास्त जीव लावणार मला आणि माझ्या मुलांना लोक भेटलेली आहेत. विशेष म्हणजे मामा, मामी, मावशी, सर्व अक्षरशः म्हणजे स्वराला तिने नेलं होतं, अक्षरशः बुक्स देऊन दिले, चप्पल, कपडे, म्हणजे सर्व काही ते माझ्यासाठी करतात. असंच नाही करत नाहीत, तर ते तिला तेवढं मानतात पण स्वराला आणि मला. हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनणार आहोत गोबीची काय आपण बनवणार आहोत, परंतु मी बनवणार नाही, मी फक्त व्हिडिओ घेणार आहे. ओके, तर आपण आलेलो आहोत कोकण मध्ये, आणि इथं आता रेसिपी स्टार्ट होणार आहे, जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसे ह्या सांगतील तसे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओके, याच्यासोबत आपण अजून काय करणार आहोत, काय करणार अरे ह्या भाजीमध्ये चण्याची डाळ मिक्स करणार, मिरची. ओके ओके, सुकी भाजी. हे काय हो, हे काय हे वाटण आहे, आमटीसाठी. आमटीसाठी. आमची साडी खराब होऊन जायची, द्या की उघडून. एवढं काय घाबरता, कोबीची भाजी म्हणून अख्खा महाराष्ट्र बघून घालते. हे आहे वाटण, याच्यात पण काहीतरी आहे, चटणी आहे, तिरकुट. हा, हे आहे तिरकुट, मिरकुट, तिरकुट. जात आहे का तू? जाय, थांबतो. आता आपण हे रेसिपी जेव्हा सुरू होणार तेव्हा स्टार्ट करणार आहोत, कारण साडीवर लय वेळचा माझा शूट चालू आहे. तर आता मला अनकम्फर्टेबल फील होत आहे, त्याच्यामुळे मी आता पहिले चेंज करून येते, आणि तुम्ही पण हे करा. आणि घाबरू नका, गाव नको महाराष्ट्र घालते.
एवढं काय घालणं लागते? गपकी मैं तुमको ब्लॉग में लेने वाली हूँ. हा? हा. नंतर बघा बरं यांनी कसा घातला. कॅमेरामॅन फोकस करो. हेलो करो उधर. हेलो. आपका ये शुभ नाम बोलो उनको. क्या बोलने का? तुम्हारा जंगम परत वापस. सुवर्णा जंगम. हाँ मैं कैसी लगती तुमको? अच्छे. अच्छा ओके. चलो फिर जाओ क्या मैं आऊँ घर से. हाँ चलो फिर. बंद करो काय. हे बघा आमच्या गाऊन वाल्या बाई. उद्या यांना मस्त साडीवर घेणार आहे मी मस्त. बघा मला इथं शूट घ्यायचा आहे. शूट घ्यायचा आहे म्हणून माझी मैत्रीण जीव तोड प्रयत्न करत आहे चूल पेटून द्यायचा. बाप रे ये है सच्चाई ब्लॉग की. इसको नजरअंदाज मत किया करो. अगं माझे सांग. अगं तुझ्याच त्यानं ते पेटे नाही तर माझ्या त्यानं कधी पेटणार. माझे सांग निकारे बघता येत. माझे सांग आमचं थोडंसं दर्शना माझे घेऊन जरा वहीन जरा जोर झालंय. हे बघा इथं बॅटरी धरून उभे आहेत. बघा एका शूट साठी किती मेहनत सुरू आहे. एका शूट साठी फक्त ग्राफर फोटोग्राफर सगळे उभे आहेत. हे बघा पाठी मागून दाखवतो तुम्हाला. हे बघा फक्त आण मी पेटवते. ओके एवढं पण असेल तरी इनफ. तर ती माझी मैत्रीण जिच्याकडे मी गेली होती तर तिच्यासोबतच मी म्हणजे पुण्याहून इथं आली होती. आणि ही आहे शरण्या आणि ही आहे माझी स्वरा. या दोघींची मैत्री पक्की आहे. जशी आमची मैत्री पक्की आहे तशी या दोघींची पण मैत्री पक्की आहे. अक्षरशः लोक तर मला ही पण कॉमेंट करतात की ह्या दोघी मुली तुमच्याच आहेत की. तो या दोघी मुली माझ्याच आहेत आणि कशा आहेत ते नक्की सांगा. मग एक छोटासा शूट आम्ही असा पण घेतला की म्हणजे खेळताना फिरताना उड्या मारताना आणि म्हणजे डोळ्याला पट्टी बांधताना असा सुद्धा एक शूट आम्ही घेतलेला आहे ज्याची की रील्स मी अपलोड करणारच आहे. तो शूट झाल्यानंतर अजून एक शूट घ्यायचा होता तर त्याच्यासाठी पुन्हा आम्ही आंब्याच्या वनात गेलेलो आहोत. आणि आंब्या म्हणजे कोकण मधला आपूस आंबा एवढा गोड असतो ना की अजून सुद्धा त्याची चव माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. तर इथं सुद्धा आम्हाला शूट घ्यायचा होता. कोकणचं सांगायचं झालं तर भरपूर पाऊस हिरवळ आंबी तांदळाची भाकर प्लस ते दावणं घावणं काय काय म्हणतात ते आणि चुलीवरचं पाणी चुलीवरची भाकर अक्षरशः म्हणजे एवढं वातावरण छान पाहायला कुठंच मिळत नाही. आणि कोकण खरी निसर्गाची मजा घ्यायची असेल ना तर एकदा तुम्ही कोकणला नक्कीच भेट द्या म्हणजे तुम्हाला कळेल की कोकण मध्ये काय आहे. तर फायनली माझे जे व्हिडिओ वगैरे शूट करायचे होते ना ते सर्व झालेले आहे. आणि माहितीये का सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे काय आहे कोकणची की अजून सुद्धा तिथं कुटुंब हे वेगळं विभक्त झालेलं नाही आहे. 60-70 लोकांचं कुटुंब एकत्र राहतं एकत्र स्वयंपाक करतं आणि एकत्र जेवण करतं. म्हणजे हे ना म्हणजे लोप पावलेली संस्कृती जी आहे ना ते कोकणात अजूनही जुन्या माणसांनी धरून ठेवलेली आहे. आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे की अशी पंगत कुठेच पाहायला मिळत नाही. परंतु मी जेव्हा या राजुरी गावात जाते ना तर जंगम परिवाराकडे ही मला प्रथा अजूनही पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे त्या घराचा मी एक हिस्सा आहे ते बघून मला स्वतःवर खूप प्राऊड फील होतं की मला काहीतरी मी पुण्यच केले होते म्हणून मला ती मैत्रीण प्लस ही फॅमिली भेटलेली आहे. तर असा गेलेला आहे माझा कोकण मधला दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. तुम्हाला अशी संस्कृती अशी जेवायला खायला पियाला आणि कोकण कोण बघितलं ते कॉमेंट बॉक्स मध्ये मात्र सांगायला कोणीही विसरू नये. आणि इथं मी जेवण करत होती आणि माझ्या फ्रेंडने माझे सर्व व्हिडिओ शूट करून गेले होते. आणि नशीब लागतं अशी फॅमिली आणि अशी मैत्रीण भेटायला की जी आपल्या प्रत्येक काय म्हणतो क्षण कॅप्चर करते आणि आपल्याला लगेच व्हॉट्सअपला पाठवते. कारण त्यांना पण माहिती होतं हे ब्लॉगर आईला प्रत्येक याची क्लिप लागते तर तिने स्वतःहून ही कॅप्चर केली आणि मला सेंड केली. तर मला तर खूप म्हणजे खूप छान वाटलं. जरी एक माहेर सुटलं तरी मला दुसरं प्रेमळ आणि खूप छान असं माहेर भेटलेलं आहे ते म्हणजे कोकणचं. तुम्हाला माझं कोकणचं माहेर आणि माणसं कशी वाटली ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर असा गेला माझा आजचा दिवस. शेवटी आम्ही मस्तपैकी स्वयंपाक केला जेवण केलं. आणि हो या घरात आमच्या काकूच्या आहेत तर त्या मुलींना स्वयंपाक करू देत नाही फक्त मदत करावी लागते थोडी थोडी. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि गावाला आईला सुद्धा नेलं होतं. आणि हे आहेत आमचे जेवणानंतरचे फोटो. सो असो बाय बाय. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच ऑल फॅमिली.